पाकिस्तानला सिंधू नदीचं एक थेंबही पाणी मिळणार नाही, यासाठी 3 योजनांवर काम सुरू. जलशक्ती मंत्री CR पाटलांची नेटवर्क 18ला माहिती. सिंधू करारासंदर्भात अमित शहांच्या उपस्थितीत बैठक पार. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने मोठी केली कारवाई. पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द. 48 तासात पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश. पहलगाममधील हल्ल्यानंतर लष्कर अलर्ट मोडवर. पुलवामा, अनंतनाग, कठुआमध्ये सर्च ऑपरेशन. जवानांकडून घराघरांमध्ये तपासणी. NIAचं तपास पथक पुण्यातील जगदाळेंच्या घरी. पहलगाम दहशतवादी हल्ल्यात संतोष जगदाळेंचा मृत्यू. आसावरी जगदाळेंकडून हल्ल्याची घेतली माहिती. दहशतवाद्यांनी हिंदू म्हणून गोळ्या घातल्या याबाबतचं सत्य माहीत नाही. शरद पवारांचं वक्तव्य. तर पवारांनी पीडितांच्या नातेवाईकांना भेटावं, फडणवीसांचा सल्ला. पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ दिल्लीत काँग्रेसचा कॅन्डल मार्च रोखण्याचा प्रयत्न केल्यानं पोलीस आणि कार्यकर्ते आमने-सामने. 2034 पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहतील, चंद्रशेखर बावनकुळेंचं विधान. तर 2080 पर्यंत फडणवीसांना मुख्यमंत्री राहू दे, आमच्या शुभेच्छा. रामदास कदमांची प्रतिक्रिया. माओवाद्यांकडून सरकारला शांती चर्चेसाठी आवाहन. 20,000 जवानांनी करेगट्टाच्या पहाडीवर घेरल्यानंतर माओवाद्यांनी पत्र पाठवत घेतली नरमाईची भूमिका. पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यामध्ये निरपराध लोकांचा मृत्यू झाला. पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारून हिंदू पर्यटकांवरतीच गोळ्या झाडल्या. ज्यांनी आपल्या कुटुंबातल्या सदस्यांना डोळ्यासमोर मरताना बघितलं, त्यांनी हे भीषण सत्य जगासमोर मांडलं. मात्र महाविकास आघाडीच्या नेत्यांनी हे सत्य नाकारण्याचा जणू विडा उचललाय. काश्मीरमध्ये असं काही झालंच नाहीये असा अजब दावा महायुतीच्या नेत्यांकडनं होतोय. मी हे कधीच नाही विसरू शकत की माझ्या डोळ्यासमोर माझ्या वडिलांना, माझ्या काकांना गोळ्या मारल्या गेल्या. खूप क्रूरतेने तो सगळा प्रकार घडला. अशी जी माणसं करतात ती माणसं नाहीच आहेत, ती राक्षस आहेत. आम्ही सगळ्या लेडीज होतो तिथं, तर सगळ्यांनी मोठमोठ्याने आदर मानले, पण त्यांनी आमच्या माणसांना मारलं. तो मेरे जीजा जी ने हाथ ऊपर किया, मैंने हाथ ऊपर किया तो उनको तो डायरेक्ट सिर में ही गोली मारी. दहशतवाद्यांचं क्रौर्य अगदी जवळून पाहिलेल्या आणि या हल्ल्यामध्ये आपले कुटुंबीय गमावलेल्या पीडितांचा हा आक्रोश ऐकून देशातल्या नागरिकांच्या काळजाचा थरकाप उडाला. घरातील सदस्य गमावलेल्या पीडितांचे अश्रू थांबण्याचं नाव घेताना दिसत नाहीये. सर्व देशवासीय त्यांच्या दुःखानं स्तब्ध झालेत. मात्र महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जणू काही सत्य नाकारण्याचा विडाच उचललाय. शरद पवारांनी तर धर्म विचारून हिंदू पर्यटकांवरती गोळ्या झाडल्याच्या मुद्द्यावर कानावर हात ठेवले. काही पर्यटक सांगतात की तुम्ही हिंदू आहात का, मुस्लिम आतंकवाद्यांनी गोळ्या घातल्या असं म्हटलं जातं. वेगळ्या दिशेने चाललंय सगळं असं म्हणतात. मला माहिती नाही ते काय याच्यात सत्य. जो काफ़ी जो 2-3 वीडियोज जो आए उन्होंने ये बताया कि गोली दागने के पहले ऐसा किसने पूछा नहीं था कि आप हिंदू हो या मुस्लिम हो. ऐसे भी कुछ बातें सामने आई है. अभी धीरे धीरे पूरी जब छानबीन होगी तब ये बातें, सच्ची बात क्या है वो सब सामने आएंगी. न्यूज 18 लोकमतच्या बडे मुद्दे या डिबेट शोमध्येही काँग्रेसच्या नेत्यांनी पहलगाममधलं सत्य स्वीकारण्याऐवजी आधार नसलेले मुद्देच उपस्थित केले. की लोकांना नाव घेऊ धर्म विचारू गोळ्या घातलेल्या आहेत, त्याच्याबद्दल सुद्धा तुम्ही ठामपणे बोललं पाहिजे. हे चुकीचं झालंय म्हणून त्याविषयी मी 4 जणांच्या तिथल्या पर्यटकांचे व्हिडिओ बघितले. ते झालेलं दिसत नाहीये, असं काही झालेलं दिसत नाही, असं 3 ते 4 व्हिडिओ तिथले पर्यटक सांगतायत. असं कुठं काय विचारलेलं तर दिसत नाहीये. शरद पवार, अनिल देशमुख, गोपाल तिवारी यांनी जे घडलं तेच नाकारलं. त्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांवर सत्ताधाऱ्यांनी आगपाखड केली.
देशावरील आपत्तीतही महाविकास आघाडीचे नेते वोट बँकेचं राजकारण करतायत असा टोला सत्ताधाऱ्यांनी लगावला. शरद पवार साहेब काय म्हणाले हे मी ऐकलं नाही, पण ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले, जे स्वतः त्या ठिकाणी होते, ते काय म्हणाले हे मी ऐकलेलं आहे. पवार साहेबांचं जर असं मत असेल तर त्यांनीही ते जाऊन ऐकावं. पहलगाममध्ये 27 पर्यटकांची हत्या झाली. धर्म विचारून दहशतवाद्यांनी गोळ्या घातल्याचं सत्य संपूर्ण जगाला कळलं. मात्र महाविकास आघाडीचे नेते हे सत्य का नाकारतायत हा प्रश्न आता निर्माण झालाय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आणि या दहशतवादी हल्ल्यामुळे अवघा देश हादरून गेला आणि या हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातल्या 6 पर्यटकांचा दुर्दैवी अंत झाला. या दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीर फिरण्यासाठी जे पर्यटक गेले होते, जे तिथे अडकून पडलेत, ते सर्वजण काश्मीरमधनं परतीची वाट धरतात. काश्मीरमध्ये अडकलेल्या राज्यातल्या याच पर्यटकांना परत आणण्यासाठी महायुती सरकारनं प्रयत्न केले. मात्र याच निमित्तानं महायुतीतील कोल्ड वॉर पुन्हा एकदा उघड झाल्याची टीका सध्या विरोधक करतात. पर्यटकांना मदतीचा हात आणि वादाची वाद. पर्यटकांच्या सुटकेमध्ये श्रेयवादाची लढाई. महायुतीत कोल्ड वॉरची चर्चा. पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातल्या 6 पर्यटकांचा मृत्यू झाला. या हल्ल्यामुळे काश्मीरमध्ये पर्यटनासाठी गेलेले शेकडो जण तिथेच अडकून पडले. दहशतीच्या सावटात असलेल्या राज्यातल्या या पर्यटकांना धीर देण्यासाठी भाजपचे संकट मोचक अशी ओळख असलेले गिरीश महाजन तातडीनं श्रीनगरमध्ये दाखल झाले. राज्य सरकारने या पर्यटकांना परत आणण्यासाठी विशेष विमानाची सोय करत त्याचा खर्चही उचलला. पण सरकारनं पर्यटकांच्या सुटकेसाठी आखलेल्या प्लॅनमध्ये शिवसेनेच्या एकाही मंत्र्यांचा समावेश नव्हता. अशातच पर्यटकांच्या मदतीसाठी अचानक राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही विमानानं श्रीनगरमध्ये पोहोचले. सगळी यंत्रणा देशभरातली ही या ठिकाणी काश्मीरकडेच बघते आणि राज्य सरकार म्हणून माननीय मुख्यमंत्री जे आहेत, उपमुख्यमंत्री सगळेच, आणि मला तात्काळ मुख्यमंत्री महोदयांनी देवेंद्रजींनी या ठिकाणी पाठवलेलं आहे. मी सगळ्यांच्या संपर्कात आहे. मी 10-5 ठिकाणी जाऊनही आलो. सगळ्या हॉटेलवर सगळ्यांच्या भेटी घेतोय. लोकांमध्ये एक भीती होती, एक भीतीचं वातावरण होतं, एक पॅनिकनेस होतं सगळ्यांमध्ये एक थोडं, आणि त्यावेळेस आपल्याला त्यांना मॉरल सपोर्ट देण्याची आवश्यकता होती. मी देखील अनेक लोकांशी बोललो. पण मग मला वाटलं की आपण स्वतःच या ठिकाणी जाऊन यांना भेटून यांचं मुंबईकडे त्यांच्या ज्या ज्या ठिकाणी जायचं ते नियोजन करावं. आणि म्हणून मी स्वतः एकटा येताना 75 सीटर विमान देखील त्यांच्यासाठी सोबत घेऊन आलो. एकीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी बुधवारी रात्री डोंबिवलीत पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या हेमंत जोशी, अतुल मोने आणि संजय लेले यांच्या पार्थिवाचं दर्शन घेऊन त्यांना श्रद्धांजली वाहिली. तर दुसरीकडे श्रीनगरमध्ये अडकून पडलेल्या पर्यटकांना माघारी आणण्यासाठी राज्य सरकारचे जोरदार प्रयत्न सुरू होते. त्याचवेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी श्रीनगरच्या हॉस्पिटलमध्ये जखमी पर्यटकांची विचारपूस केली आणि तिथे अडकून पडलेल्या पर्यटकांशी संवाद साधत त्यांना धीर दिला. नाही, आता यांना जे काही प्रवास आहे तो विनामूल्य आहे. यांना म्हणून आपण जे काही विमानं, काही खाजगी विमानं चार्टर इथं आलेली आहेत, आपण मागवलेली आहेत आणि त्यामुळे त्याच्यातून ते जात आहेत. अनेकांचे विमानांचे बुकिंग आहेत, पण ते बुकिंग 1 दिवस नंतरच आहे. त्यांना वाटतं 1 दिवस आधी आम्ही आलो पाहिजे. तर पहिल्यांदा तर आमचा प्रयत्न आहे की त्यांनी त्यांच्या बुकिंग प्रमाणे यावं आणि त्याकरता तिथे त्यांची जी व्यवस्था करायची ती व्यवस्था आम्ही करतो आहोत. त्याकरता गिरीश महाजनजी तिथे स्वतः आहेत. पण त्यातले काही लोक थोडे घाबरले आहेत, काही पॅनिकमध्ये आहेत. अशा लोकांना आम्ही परत आणतो. काश्मीरमध्ये अडकून पडलेल्या महाराष्ट्रातल्या पर्यटकांना मदत करण्यासाठी एकाच वेळी एकनाथ शिंदे आणि गिरीश महाजन प्रयत्न करत होते. आता विरोधकांनी महायुतीतल्या याच विसंवादावरती बोट ठेवलंय. तर सत्ताधाऱ्यांनी मात्र हे आरोप फेटाळून लावले. की गिरीश महाजन यांना जर सरकारतर्फे पाठवलं असेल मुख्यमंत्र्यांनी, तर दुसरं कोणी तिकडे जायची तशी गरज नाही. तुम्ही महाराष्ट्रातल्या सरकारमध्ये जे वाद आहेत ते दाखवताय. आम्ही सगळे सर्वपक्षीय बैठकीला मान्यता देतो आहोत. विरोधी पक्ष आणि सरकार आम्ही एक आहोत असं सांगतो आहोत या प्रश्नावर.
पण महाराष्ट्रात सरकारमधलेच घटक पक्ष काश्मीरच्या या दुःखद प्रसंगी कुरघोडी आणि श्रेयवादाच्या लढाईमध्ये महाराष्ट्राचं हसं करताय. ते सर्व जवळपास 3000-4000च्या वर पर्यटक त्या ठिकाणी आहेत महाराष्ट्राचे. त्यांना त्या ठिकाणी सुखरूप घरी आणण्याची आमची योजना आहे. यामध्ये कोणतंही राजकारण, हे काही श्रेयवाद नाही आहे. या ठिकाणी ही घटना काही श्रेयवादाची नाही आहे. देशाचं फार मोठं नुकसान झालं आहे. देशाचं फार मोठं नुकसान झालेलं आहे. हे नुकसान फार मोठं आहे आणि यामध्ये जो कोणी राजकारण करत असेल त्यांचं राजकारण त्यांना लखलाभ आहे. काश्मीरात अडकून पडलेल्या पर्यटकांच्या मदतीसाठी शिवसेना धावून गेली असा संदेश डोंबिवलीतल्या बॅनरबाजीतनं दिला गेल्याचं दिसलं. त्यामुळे महायुतीत मदतीवरनं सुप्त युद्ध रंगल्याचं बोललं जात आहे. त्यांना देखील एक आधार वाटला की आपला माणूस तिथे पोहोचला. आणि हे सगळं जेव्हा संकट काळामध्ये अशा लोकांच्या मागं उभं राहणं, त्यांना एक मॉरल सपोर्ट देणं ही आपली जबाबदारी आहे. आणि म्हणून बाळासाहेबांची जी शिकवण, दिघेसाहेबांची शिकवण जी आहे, आपत्ती आणि आपदा संकट जेव्हा जेव्हा येतं, मग इर्शाळवाडी असेल, कोल्हापूरचा पूर असेल, अगदी उत्तराखंड, केरळ या ठिकाणी देखील आपले शिवसैनिक जाऊन मदत करतात. आणि म्हणून त्या माध्यमातून आज मी तिकडे गेलो. पहलगाममध्ये हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये अडकून पडलेल्या पर्यटकांना राज्यात परत आणण्यासाठी राज्य सरकारनं तत्परतेनं पावलं उचलली. पण मदतीच्या वेळी दिसलेल्या राजकीय चढाओढीमुळे महायुतीतल्या विसंवादाच्या मुद्द्याला नवीन फोडणी मिळाली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.